साहेब, सत्कार मूर्ती आदरणीय नामदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, सत्कार मूर्ती आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, मोनिकाताई राजळे, संग्राम भैया जगताप, आपले खासदार आदरणीय सुजयदादा विखे पाटील, त्याचप्रमाणे आमदार विठ्ठलरावजी लंगे, आमदार अमोलजी खताळ, आमदार विक्रमजी पाचपुते साहेब, अक्षयजी कर्डिले, व्यासपीठावर उपस्थित सर्व महायुतीचे मान्यवर अध्यक्ष आणि सर्व पदाधिकारी, उपस्थित सर्व व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व आमचे सर्वांचे सहकारी बंधू आणि भगिनी, खरं म्हणजे एक आगळा वेगळा कार्यक्रम आणि भूतोन भविष्यती असा हा कार्यक्रम आदरणीय कर्डिले साहेब आणि अक्षयजी कर्डिले यांनी या ठिकाणी आयोजित केला. महायुतीच्या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना या ठिकाणी निमंत्रित करून त्यांचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला. तर म्हणजे सुजयदादांना आठवलं का नाही माहित नाही, परंतु याच जिल्ह्यामध्ये काही लोकांनी वल्गना केल्या होत्या आणि राज्याच्या जाणत्या राजाला सांगितलं होतं की 12चे 12 एका गाडीत बसून मी मुंबईला घेऊन येतो, परंतु झालं उलट. इथं 10 महायुतीचे आमदार या ठिकाणी आज खरं म्हणजे निवडून आले. ते सगळे यश आहे. मोनिकाताईंनी सांगितलं की आमच्या लाडक्या बहिणी असतील किंवा आमचे लाडके भाऊ असतील, या सगळ्यांनी खरं म्हणजे हे योगदान दिलं आणि आज हा सगळा क्षण पाहण्याची वेळ सगळ्यांना चांगली आलेली आहे. मी तर मला स्वतःला इतका समाधानी आणि भाग्यवान समजतो की शिंदे साहेब, की ज्या प्रश्नांच्या भोवती 25 वर्ष घोटाळत होतो, ते प्रश्न सुटण्याची वेळ नेमका ते महायुती सरकारच्या माध्यमातून आज आली. आणि विशेषतः तुम्ही त्या ठिकाणी सभापती झालात आणि जलसंपदा खातं आदरणीय राधाकृष्ण विखे साहेबांच्याकडे आलं. आणि मग साखळाई असेल किंवा आमच्या पारनेर तालुक्यामध्ये कुकडीच्या माध्यमातून लिफ्ट करण्याचं पाणी असेल किंवा गोदावरी खोऱ्यामधला आमच्या पाणी अडवण्याच्या बंदीचा प्रश्न असेल, या सगळ्या प्रश्नांना खरं म्हणजे आज मला निश्चितपणे खात्री वाटते की या व्यासपीठावर बसलेल्या सगळ्या नेत्यांच्या माध्यमातून निश्चितपणे न्याय मिळणार आहे. आम्ही गेली 25 वर्ष आमचा पारनेर मतदारसंघ असेल किंवा हा नगर तालुक्यातला प्रश्न असेल, हे प्रश्न खऱ्या अर्थानं आज सुटण्याची आशा आपल्याला निर्माण झाली. त्याची पहिली घोषणा या ठिकाणी मला वाटतं डॉक्टर सुजयदादा विखेंनी या ठिकाणी केलेली आहे. एका महिन्याभरामध्ये साखळाईच्या पाण्याच्या संदर्भामध्ये प्रशासकीय मान्यता मिळेल आणि 2-3 महिन्यामध्ये त्या ठिकाणी या योजनेचं भूमिपूजन करणं या सगळ्या मान्यवरांच्या आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते करणारे असं या ठिकाणी त्यांनी सांगितलं. दादा, या ठिकाणी आमदार साहेबांना आणि मला या ठिकाणी सांगू इच्छितो की या योजनेमध्ये माझ्या मतदारसंघातली काही गावं खडकी, खंडाळा, अकोळनेर, अरणगाव पूर्वीच्या प्रस्तावामध्ये त्या ठिकाणी ती प्रस्तावित नाहीत अशी माझी माहिती आहे. आणि म्हणून साखळी जर पूर्ण करायची ठरली, भूमिपूजन करायचं ठरलं तर परत एकदा त्याचं फेर सर्वेक्षण करून राहिलेली गावं त्याच्यामध्ये जर घातली तर खऱ्या अर्थानं माझ्या पारनेर नगर मतदारसंघाला न्याय त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि ते देखील मी या ठिकाणी आपल्याला नम्रपूर्वक विनंती करतो. खासदार नामदार साहेबा, तुम्ही मनावर घेतलेला आहे माझ्या तालुक्यातल्या मतदारसंघातल्या 4 लिफ्ट योजना ज्या पूर्वीपासून पेंडिंग पडलेल्या आहेत त्याच्यासाठी सर्वेक्षण करा आणि सर्वेक्षणासाठी निविदा काढण्याचा जो प्रक्रिया आहे ती प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याला मंजुरी मिळालेली आहे. त्याच्यावर 10 कोटी रुपयाची तरतूद देखील झाली आणि सर्वेक्षणाचं काम हाती घेण्याच्या संदर्भामध्ये नामदार साहेब तुम्ही त्या ठिकाणी आदेश दिले, त्याबद्दल मनापासून मी तुमचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. परंतु दुसरा विषय असा तुम्ही जो हातामध्ये घेतलाय तो खऱ्या अर्थानं गोदावरी खोऱ्याला जे पाण्याची टंचाई निर्माण झाली होती आणि पश्चिमे वाहिन्यांचं पाणी जर त्या ठिकाणी वाढवलं आणि पूर्वेला ते सोडलं तर गोदावरी खोऱ्यामध्ये
पाणी अडवण्याची जी बंदी आहे ती बंदी निश्चितपणे उठेल आणि आमच्या पारनेर नगर तालुक्यातल्या मग खारेकर्जुऱ्यापर्यंत पार अगदी इसळग निंबळकपर्यंत या सगळ्या खोऱ्यामध्ये या ठिकाणी पाणी अडवण्यासाठी निश्चितपणे संधी उपलब्ध होईल आणि ती संधी उपलब्ध करून देण्यासाठी आमदार साहेब आणि आपण सगळ्याच व्यासपीठाने आम्हाला सहकार्य करावं याची अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. मी माझा स्वभाव आहे कुठेही संधी मिळाली की मतदारसंघासाठी काही ना काहीतरी नेत्र श्रेष्ठींकडे मागत राहायचं आणि महायुतीच्या एक घटक म्हणून राजळेताईंनी जसा उल्लेख केला की नवीन महाविद्यालय आले त्या अगोदर बोलल्यामुळे त्यांनी तिकडं मागितलं, मी आधी बोललो असतो मी माझ्याकडे पारनेरला मागितलं असतं, काय हरकत नाही. परंतु सगळ्यांच्या विचारानं जिथं होईल शेवटी नगर जिल्ह्यात येते आणि म्हणून त्याचं देखील आपण निश्चितपणे स्वागत या ठिकाणी करू. आज हे महायुतीच्या यशामध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित असले सर्व प्रमुख कार्यकर्ते आहेत. तुम्ही सगळ्यांनी खऱ्या अर्थाने मनावर घेतलं. विशेषतः मला तर नगर तालुक्याला तर एक वैशिष्ट्य आहे, नगर तालुक्याचं जरी 100 विभाजन झालं असले तरी या जिल्ह्यामध्ये 4 आमदार ठरवण्याचं काम तुम्ही नगर तालुका करता ही माझी खात्री आहे. आणि म्हणून तुम्ही ठरवलं, गडलेले साहेबांनी आणि सुजयदादांनी ठरवलं आणि अक्षरशः माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला देखील त्या ठिकाणी आज आमदार बनण्याची संधी खरं म्हणजे त्यातून आली. मी मनापासून व्यासपीठावरील सर्व नेत्यांचं, समोर बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि वेळ फार कमी असल्यामुळं मी माझा आटोपत घेतो. पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.